नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीतील विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 यामधील प्रकरण पहिले गुरुत्वाकर्षण या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। या प्रकरणास सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षासाठी प्रकरणातील कोणता पाठ्यांश वगळण्यात आला आहे हे एकदा काळजीपूर्वक पाहून घ्यावे। तेव्हा या प्रकरणातील गुरुत्वाकर्षण, केपलरचे नियम, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, मुक्तपतन आणि मुक्तिवेग या पाठ्यघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। आणि हो, यातील वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल हा पाठ्यांश मात्र वगळण्यात आला आहे। तर सुरुवात करूयात गुरुत्वाकर्षण अर्थात ग्रॅव्हिटेशन। मुलांनो, थोडे आठवा, यामध्ये पूर्वज्ञानावर आधारित एकूण 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। त्यामध्ये नंबर 1, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो? मुलांनो, मागील इयत्तांमध्ये आपण याबद्दल अभ्यास केला आहे। एखाद्या वस्तूवर बल लावले असता त्याचे त्या वस्तूवर होणारे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत। नंबर 1, स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते। उदाहरणार्थ, जमिनीवर स्थिर असलेल्या चेंडूला लाथ मारल्यास तो चेंडू गतिमान होतो। नंबर 2, गतिमान वस्तू स्थिर होऊ शकते। उदाहरणार्थ, ब्रेक वापरून गतिमान सायकल थांबवता येते। नंबर 3, वस्तूची चाल बदलू शकते। उदाहरणार्थ, गतिमान सायकलचे ब्रेक दाबले असता सायकलची चाल कमी होते। नंबर 4, वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते। उदाहरणार्थ, एकसमान चालीने वर्तुळाकार फिरणाऱ्या वस्तूच्या गतीची दिशा प्रयुक्त बलामुळे सतत बदलत असते। नंबर 5, वस्तूची चाल व वस्तूच्या गतीची दिशा म्हणजेच वस्तूची चाल व दिशा दोन्ही बदलू शकतात। उदाहरणार्थ, गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाने मारला असता चेंडूची चाल व चेंडूच्या गतीची दिशा हे दोन्ही बदलतात। आणि नंबर 6, वस्तूचा आकार तसेच त्या वस्तूचे आकारमान यात बदल होऊ शकतो। उदाहरणार्थ, रबरी चेंडू दाबला असता तो गोलाकार न राहता त्याचा आकार बदलतो, त्याचबरोबर त्याचे आकारमानही कमी होऊ शकते। अशा पद्धतीने जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर बल लावतो तेव्हा त्या वस्तूवर विविध प्रकारे त्या वस्तूवर परिणाम घडून येत असतात। दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत? तेव्हा मुलांनो, इयत्ता 7वी पासून आपण विविध बलांचा अभ्यास करत आलेलो आहोत। त्यामध्ये गुरुत्वीय बल, विद्युत चुंबकीय बल, अणुकेंद्रकीय बल, स्नायू बल, घर्षण बल, यांत्रिक बल, संपर्क असंपर्क बले, संतुलित असंतुलित बले अशा विविध बलांचा आपण अभ्यास केलेलाच आहे। थोडे आठवामधील तिसरा प्रश्न आहे, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? तर मुलांनो, गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल आहे। म्हणजेच
विश्वातील कोणत्याही दोन वस्तूमध्ये ते प्रयुक्त होत असते. म्हणून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूमध्येही प्रयुक्त होते. हे आपण मागील इयत्तेत पाहिलेच आहे. या बलाचा शोध कसा लागला ते आपण आता जाणून घेऊयात. गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला हे तुम्हाला माहीतच आहे. असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे क्षितिज लंब दिशेने सरळ खालीच का पडतात? ती तिरप्या पद्धतीने किंवा क्षितिज समान रेषेत का जात नाहीत? बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदांना स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडते. आकृती क्रमांक 1.1 मध्ये पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे. सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते, म्हणजेच सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला ते लंबरूप असते. आकृतीमध्ये चंद्र व पृथ्वी यामधील आकर्षण बल या ठिकाणी दाखवले आहे. न्यूटनने विचार केला की जर का हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदांवर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का? तसेच हे बल सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का? तर गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूमध्येही प्रयुक्त होते. हे विद्यार्थी मित्रांनो नीट समजून घ्या. पुढील उपघटक आहे बल व गती, फोर्स अँड मोशन. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते. हे आपण या आधीच्या थोडे आठवा मधील प्रश्न एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो यातील उत्तराद्वारे आपण या घटकाचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी थोडे आठवामध्ये न्यूटनचे गतिवेशक असणारे 3 नियम कोणते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, जर
एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. म्हणजेच जर ती वस्तू स्थिर असेल तर स्थिरच राहते, गतिमान असेल तर गतिमानच राहते. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा मात्र परस्परास विरुद्ध असतात. म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात, परंतु त्यांच्या दिशा मात्र परस्परास विरुद्ध असतात. आणि हे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल एकाच वेळी अस्तित्वात असतात. तर हे झाले न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम. पुढील पाठ्यघटक आहे केपलरचे नियम, केपलर्स लॉज. प्राचीन काळापासून मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. गॅलिलिओच्या आधी हे निरीक्षणे केवळ डोळ्यांनी केली जात असत. 16व्या शतकापर्यंत ग्रहांच्या स्थिती व गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती. योहानस केपलर नावाच्या शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती अभ्यासली. त्यांना असे आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. त्यांनी ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम मांडले. ते नियम आपल्याला पुढे अभ्यासायचेच आहेत, परंतु त्याआधी माहीत आहे का तुम्हाला या प्रकरणातून आपल्याला लंबवर्तुळ आणि लंबवर्तुळाकार कक्षा याबद्दल आपल्याला माहिती घ्यावयाची आहे. लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरपे छेदले असता तयार होणारी आकृती. यालाच प्रतलीय लंबवृत्त असेही म्हणतात. या प्रतलीय लंबवृत्तास किंवा लंबवर्तुळास 2 नाभिबिंदू असतात, F1 आणि F2. या 2 नाभिबिंदूपासूनच्या वृत्तावरील कोणत्याही बिंदूच्या अंतराची बेरीज ही एकसमान असते. आकृती 1.3 मध्ये F1 व F2 हे 2 नाभिबिंदू असून A, B, C हे परिघावरील कोणतेही बिंदू असल्यास AF1 plus AF2 is equal to BF1 plus BF2 is equal to CF1 plus CF2. हेच या ठिकाणी मांडण्यात आले आहे. AF1 plus AF2 is equal to BF1 plus BF2 is equal to CF1 plus CF2.
आता आपण पाहूयात केपलरचे नियम. त्यात केपलरचा पहिला नियम. मुलांनो, या आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. या निरीक्षणाद्वारे आपणास समजून येईल की एस हा बिंदू या ठिकाणी सूर्य, तर ए हा बिंदू ग्रह याप्रमाणे या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहेत. आणि ए या ग्रहाची ही लंब वर्तुळाकार कक्षा या ठिकाणी दर्शवलेली आहे. या निरीक्षणानंतर केपलरचा पहिला नियम पाहूयात. ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. नीट बघा विद्यार्थ्यांनो, हा नियम काय म्हणतोय, तर ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. आकृती 1.4 मध्ये ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंब वर्तुळाकार कक्षा दाखवलेली आहे आणि सूर्याची स्थिती एस या अक्षराने दर्शवलेली आहे. केपलरचा दुसरा नियम. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. या ठिकाणी पहा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी ही सरळ रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापत असते. आकृतीमध्ये ए बी व सी डी ही ग्रहाने म्हणजे या ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. म्हणजे समान कालावधीनंतर ए व सी पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः ए पासून बी पर्यंत तर सी पासून डी पर्यंत अशा पद्धतीने क्रमशः दाखवलेले आहेत. म्हणजे ए ते बी आणि सी ते डी. आकृतीमधील एस व सी एस या सरळ रेषा एकक कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. अर्थात ए एस बी हे क्षेत्रफळ व सी एस डी हे क्षेत्रफळ समान आहेत. केपलरचा तिसरा नियम. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. मुलांनो, परत एकदा पहा. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे ग्रहाचा आवर्तकाल टी असेल व सूर्यापासून ग्रहाचे सरासरी अंतर आर असेल तर टी वर्ग समानुपाती आर घन. टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल आर क्यूब. समानुपाती हे चिन्ह काढून बरोबर हे चिन्ह घेण्यासाठी स्थिरांक घ्यावा लागतो
आणि या ठिकाणी के हा स्थिरांक घेतलेला आहे आणि त्यावरून हेच सूत्र कसे झाले ते बघा. टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे के. अशा पद्धतीने केपलरच्या तिसऱ्या नियमाद्वारे ग्रहाचा आवर्तकाल टी आणि सूर्यापासून ग्रहाचे सरासरी अंतर आर असेल तर टी आणि आर यामधील असा परस्पर संबंध आपल्याला दाखवता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले केपलरच्या ग्रहाच्या गतीविषयीचे 3 नियम. केपलरच्या या 3ही नियमांचा विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक अभ्यास करा आणि ते नीट समजून घ्या. गुरुत्वाकर्षण या प्रकरणातील ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर 1 मध्ये आपण गुरुत्वाकर्षण, बल व गती आणि केपलरचे 3 नियम या पाठ्यघटकांचा अभ्यास केला आहे. तेव्हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा दिलेला स्वाध्याय सोडवा, अभ्यास करा. कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळा आणि कोरोना टाळा. सो टेक केअर अँड थँक यू.